म्हणतात ना, जर्नी शुड बी बेस्ट अँड सिनिक देन द डेस्टिनेशन. रत्नागिरीचं असंच काहीसं आहे. महाराष्ट्रामध्ये अशा काही जागा आहेत ज्याला हिडन जेम्स बनवू शकतो, जिथे तुम्ही स्पिरिच्युअल प्लेसेस, बीचेस, टेम्पल्स सर्वच काही एकाच ठिकाणी अनुभव करू शकतो. आणि ते म्हणजे आहे कोकणातील रत्नागिरी. रत्नागिरीचा अर्थ असतो रत्न म्हणजे ज्वेल्स आणि गिरी म्हणजे प्लेस. द सिटी ऑफ ज्वेल्स ऑफ महाराष्ट्र, दॅट इज रत्नागिरी. रत्नागिरी स्टेशनपासून प्रत्येक गोष्ट, तिथलं खाणं पिणं, तसेच शिवरायांचे गडकिल्ले, बीचेस, सगळं काही नयनरम्य, नयनसुख देणारं आहे. हे जे बीच तुम्ही पाहू शकता ते इतकं सुंदर आहे. तसेच शिवकालीन स्वराज्याचे काही गडकिल्लेसुद्धा रत्नागिरीमध्ये आहेत आणि ते गडकिल्ले कुठे भुयारी नसून ते समुद्र तटावर बांधलेले आहेत. ते इतके सुंदर दिसतात. तुम्ही जर बीच लवर असाल आणि तुम्हाला 1 to 2 डेजमध्ये अफोर्डेबल प्राईजमध्ये ट्रिप करायची असेल तर रत्नागिरीला डेफिनेट व्हिजिट करा. सगळ्यात पहिले तिथे आसरा लॉज बुक करा. आसरा लॉज म्हणजे हॉटेल स्वस्तात मस्त आहे. त्यानंतर एक रेंटेड स्कूटी घेऊन सर्वात पहिले जा मिऱ्या बीचवर. मिऱ्या बीचवर आहे हा समुद्रावर धडाडलेला मिनी टायटॅनिक म्हणजे बसरा स्टारशिप. इथे फोटोज काढून खूप एन्जॉयमेंट करू शकता, कारण एका ठिकाणी निळाशार समुद्र तर दुसऱ्या ठिकाणी नारळाची झाडे आहेत आणि मध्ये धडाडलेला हा मिनी टायटॅनिक खूप सुंदर दिसतो. मिनी टायटॅनिक पाहिल्यानंतर तुम्ही तुमची स्कूटी किंवा रिक्षाने मांडवी बीचवर जाऊ शकता. मांडवी बीच इज वन ऑफ द सुपर्ब अँड पेबल बीच ऑफ रत्नागिरी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गेटवे ऑफ रत्नागिरी. रत्नागिरीची स्टार्ट म्हणजे ह्या सिटीची सुरुवात. रत्नागिरी शहरापासून बऱ्याच गोष्टी जवळ असल्यामुळे आपण भरपूर काही गोष्टी पहिल्या दिवशीच कव्हर करू शकतो. तर सर्वात पहिले मिऱ्या बीचचा जो पॉईंट पाहिल्यानंतर आपण रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहूयात. रत्नदुर्ग शिवसृष्टी ही 2-3 वर्षाआधी बनवलेली आहे. इथे शिवकालीन सर्व गोष्टींचा, स्वराज्याचा, तसेच आपले महामेरू छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, कान्होजी आंग्रे ह्या सर्वांचे शिवस्मारक ह्या शिवसृष्टीमध्ये आहेत. रात्री तर तुम्ही पाहू शकता शिवसृष्टी किती सुंदर दिसते. लाईटमध्ये जणू काही दिवाळी आहे असं. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहे ते सर्वात उंच राजकोट किल्ल्यानंतर इथेच आपल्या रत्नागिरीतील शिवसृष्टीमध्ये बनवले आहेत. त्याचप्रकारे इथे दर्या नौकासुद्धा बनवली आहे. त्या काळात म्हणजे शिवसृष्टीच्या काळात दर्या नौका कशा प्रकारे वापरल्या जायच्या, त्या वॉरसाठी असो किंवा कशाहीसाठी, ते सगळंच उल्लेख ह्या शिवसृष्टीमध्ये केला आहे. तसेच ते छोटे मंदिर, तुकाराम महाराज सर्वच दाखवले आहे. त्यानंतर त्याच्या शिवसृष्टीच्या समोरच आहे ही आपलं रत्नदुर्ग. रत्नदुर्ग सगळ्यात पहिले भगवती दुर्ग म्हणून ओळखला जायचा, परंतु हा रत्नागिरी शहरातच असल्यामुळे ह्याला रत्नदुर्ग असे म्हणतात. ह्या ठिकाणी 3 मुख्य बुरुज आहेत, गणेश बुरुज, रेडे बुरुज आणि बसक्या बुरुज. म्हणतात ना, जर्नी शुड बी बेस्ट अँड सिनिक देन द डेस्टिनेशन. रत्नागिरीचं असंच काहीसं आहे, कारण तिथली प्रत्येक जागा इतकी सुंदर, हिरवळ, धबधबे, सगळं काही. तिथले मंदिरसुद्धा एक वेगळी हिस्ट्री सांगून जातात. कोकणात रत्नागिरीत सगळ्यात जास्त काही लाभला असेल तर तो आहे समुद्रकिनारा. इथे भाटिये, देवघळी इतके सुंदर क्रिस्टल क्लिअर बीचेस आहेत की सेकंड डे तुम्ही बीचेसवर प्लॅन करू शकता. बट मी ॲज अ ट्रेकर मी तुम्हाला सांगेल की तिथले 1-2 गडकिल्ले इतके छान बांधलेले आहेत, तुम्ही ते शॉक होऊन जाल की समुद्रकिनाऱ्यावर हे गडकिल्ले कसे बांधले असतील. तर मी सेकंड डेला पूर्णगड फोर्ट आणि कशेली बीच तुम्हाला सांगेन की तुम्ही प्लॅन करा. सगळ्यात पहिले तुम्ही पूर्णगड फोर्टवर जा. पूर्णगड फोर्ट हा कान्होजी आंग्रे आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या दिमाखाने बांधलेला फोर्ट आहे. हा फोर्ट इतका भव्य, फक्त 2 एकरमध्ये पसरलेला असून पण इतका भव्य दिसतो की एका तटी समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूस आहे नदी आणि मध्ये वसलेलं आहे सिद्धेश्वराचं मंदिर. असेच व्हिडिओजसाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मी असेच व्हिडिओज ऑफ ट्रॅव्हलिंग टाकत जाईल. डे 2 रत्नागिरी. जर तुम्हाला गडकिल्ले किंवा कशेली बीच नसेल करायचं, तुम्ही रत्नागिरीतील सगळ्यात युनिक, बेस्ट आणि महाराष्ट्रातच नव्हे तर इंडियामध्ये सुद्धा फेमस अशा आरेवारे बीचला तुम्ही व्हिजिट करू शकता. एकदा स्वप्नील जोशी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता की त्याने रत्नागिरीमध्ये शूटिंग केली आणि तिकडे त्याने एक सिनिक कोस्टल रोड पाहिला आणि तो आहे नथिंग बट आरेवारे बीच. आरेवारे बीच हा गणपतीपुळेला जाताना लागणारा बीच आहे, जो इतका सुंदर आहे आणि त्याला आता गव्हर्नमेंटने एक 2 अशा ॲक्टिव्हिटीज तिथे केल्या आहेत, त्याच्यामुळे तिथली ट्रॅव्हल आणि टुरिझम जास्त वाढलेलं आहे. आरेवारे बीच हे रत्नागिरी शहरापासून 20 किलोमीटर्स अंतरावर आहे. तिथे बसेस, रिक्षा किंवा तुम्ही प्रायव्हेट व्हेकल्स किंवा तुमच्या स्कूटीने जाऊ शकता. इतका सुंदर बीच. तिथे आता झिपलाईन ॲक्टिव्हिटीसुद्धा सुरू केलेली आहे. आरेवारे बीच हॅज गॉट अ बिग कोस्टल लाईन आणि इतके क्रिस्टल क्लिअर ॲक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही नक्की व्हिजिट करा.